नमस्कार. मी वैशाली. रोजचा स्वयंपाक करताना मी कोणतं तेल वापरते हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. रोजचा स्वयंपाक करताना शेंगदाणा, करडई, जवस, नारळ, सनफ्लॉवर, मोहरी अशा वेगवेगळ्या तेलांचा मी वापर करत असते. तर आज सांगते मी कुठल्या कंपनीची तेलं वापरते आणि मी वापरते ती सगळी तेलं ही लाकडी घाण्यावर काढलेली आहेत, ज्याला हल्ली आपण म्हणतो कोल्ड प्रेस ऑइल. त्रिविक्रमा आणि मुलार्क ऑर्गॅनिक अशा 2 कंपन्यांची तेलं मी वापरत असते. त्रिविक्रमा या कंपनीचं तेल ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे, पण नेहमीच्या आपल्या दुकानातनं जर का घेतलं तर ते जास्त स्वस्त पडतं. इथे ही 1 लिटर शेंगदाणा तेलाची बाटली आहे आणि हिची किंमत याच्यावर लिहिली आहे 423, पण मला हे तेल मिळालेलं आहे ₹295 लिटर याप्रमाणे. यांची वेबसाईट आहे, कस्टमर केअर नंबर आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही चौकशी करून तुमच्या एरियात हे तेल मिळतं का हे विचारू शकता. त्रिविक्रमा कंपनीचंच हे करडईचं तेल आहे. याची किंमत ₹325 लिटर आहे. मुलार्क ऑर्गॅनिक या कंपनीचं हे शेंगदाणा तेल आहे. हे मला ₹330 लिटर याप्रमाणे मिळालेलं आहे. जवळपास गेली 3 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत मी ही तेलं वापरते. आजपर्यंत मला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. मुलार्क कंपनीचंच हे सनफ्लॉवर ऑइलसुद्धा आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मी जाहिराती करत नाही आहे. आपण ह्यांच्याकडनं कुठलेही पैसे घेतले नाही आहेत. म्हणजे हे काही पेड प्रमोशन नाही आहे. तर मी एक तुम्हाला नक्की सुचवेन की ही तेलं मी वापरते आहे म्हणून तुम्ही पण तीच वापरा असं मी सुचवणार नाही. ही वापरण्यापूर्वी तुम्ही एकदा सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या आणि मगच ही तेलं विकत घ्या असं मी तुम्हाला सुचवेन. ही तेलं मूळ स्वरूपातच बाटल्यांमध्ये भरलेली आहे, त्यामुळे तेलामधले काही पार्टिकल्स असे हे बघा बाटल्यांच्या तळाशी आपल्याला जमा झालेले दिसतात आणि दोन्ही कंपन्यांच्या बाटल्या तशाच आहेत. अजून काही वेगळी तेलं पण मी वापरते. हे त्रिविक्रमा कंपनीचंच जवसाचं तेल आहे. ₹150 200 ml ची ही बाटली मला मिळालेली आहे. याच पद्धतीने कधीतरी मी मोहरीचं तेलसुद्धा आणत असते. आता बाटल्यांमध्ये तेल कसं साठवते तेही सांगते. ह्या ट्रिओ कंपनीच्या 6 बाटल्या आहेत. काचेच्याच बाटल्या आहेत. वरची झाकणं रबरा टाईप अशी आहेत ती आणि प्रत्येकी अर्धा लिटरची 1 याप्रमाणे ही बाटली आहे. काही बाटल्यांचे आता ही अशी ट्रिओ कंपनीचं लेबल असलेली जे लोखंडी पत्र आहे तो गेलेला आहे, कारण जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाली मी या बाटल्या वापरते आहे. पाहिजे तसं आपल्याला ह्यातनं तेल काढता येतं आणि ह्यातनं बाटल्यामधनं या तेल कधीही परत पाझरत नाही आहे, म्हणून मला या बाटल्या आवडलेल्या आहेत. बाटल्यांचं तोंड जरी छोटं असलं तरी पण ब्रशच्या साह्याने ह्या बाटल्या धुता येतात. बेकिंग सोडा, लिक्विड सोप आणि थोडंसं गरम पाणी याच्या साह्याने या बाटल्या आम्ही धुतो. बाटल्यांमध्ये तेल भरताना अशा फनेलचा म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये नरसाळं म्हणतो त्याचा वापर करतो. सिलिकॉनचं हे नरसाळं आहे आणि ते परत वापर करून झाल्यानंतर त्याचा आकार आपल्याला असा छोटासुद्धा करता येतो. तर आत्ता हे असं मी हे नरसाळं उघडलेलं आहे. तेल भरताना हे नरसाळं असं ठेवायचं आणि तेल भरायचं. मी आधी सांगितल्याप्रमाणे ही अर्धा लिटरची बाटली आहे, त्यामुळे 1 लिटरची बाटलीसाठी मला 2 बाटल्या लागतात. आणि अशा 2 बाटल्यांचा एक फायदा पण मला मिळतो की पहिली बाटलीतलं तेल संपल्यानंतर लगेच मी ती बाटली धुवून ठेवता येते आणि या बाटल्यांचं तोंड थोडं छोटं असल्यामुळे ही बाटली व्यवस्थित वाळण्यासाठी 3 ते 4 दिवस मात्र लागतात. प्रत्येक बाटलीतलं तेल घेऊन झाल्यानंतर याच बाटलीमध्ये मी थोडंसं असं पाणी घालते आणि नंतर ही बाटली हलवून घ्यायची की दुसऱ्या दिवशी कणिक मळत असताना आपल्याला हे पाणी वापरता येतं. आणि वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरताना गोंधळ होऊ नये म्हणून हे कुठलं तेल आहे त्याचं मी लगेच लेबल लावते. जसं इथे शेंगदाणा हे लेबल लावलेलं आहे. करडई तेलाच्या बाटल्यांवर करडई असं लेबल लावलेलं आहे. सनफ्लॉवर तेलाच्या बाटलीवर सनफ्लॉवर असं लेबल लावलेलं आहे.
जवस, मोहरी, तीळ अशी तेलं मात्र मी 200 mlच्या या बाटलीमध्येच आणते आणि ती तशीच बाटलीमध्ये ठेवते. गरजेप्रमाणे त्याचा वापर करत असते. 200 mlमध्ये असंच मी कोकोनट ऑइलसुद्धा आणलेलं आहे. केरळी पद्धतीने केलेल्या भाज्या किंवा केळ्याचे वेफर्स करताना हल्ली मी या तेलाचा वापर करायला लागले आहे. आता ही तेलं साठवते कशी ते सांगते. हा डीमार्टमधनं घेतलेला एक ट्रे आहे. याची पुढची बाजू थोडी कमी आहे आणि मागच्या बाजूला हा थोडासा उंच आहे. याच्यामध्ये बाटल्यांना एकदम आपण जेव्हा ट्रेमध्ये ठेवतो तेव्हा त्यांना जोर बसून त्या फुटू नयेत म्हणून मी अशी एक छोटीसे या आकारामध्ये मॅट कापून घेतलेली आहे. असे 2 ट्रे तयार केलेत. दोन्ही ट्रेमध्ये अशा मॅट घातलेल्या आहेत. पहिल्या ट्रेमध्ये मी दाखवते कशा वस्तू ठेवते ते बाटल्या. पहिली आता एक बाटली ठेवल्यानंतर हे असे ना ऑर्गनायझर्स मिळतात आजकाल. याच्यामुळे ना आपल्याला 2 गोष्टींमध्ये एक असा छोटासा कप्पा केल्यासारखं तयार करता येतं. खरं तर हे फ्रीजमध्ये ऑर्गनायझर्स वापरले जातात फ्रीजमधल्या बाटल्यांसाठी, पण मी त्यांचा वापर इथे केलेला आहे. आणि 2 बाटल्यांच्या मध्ये असा एक कप्पा मिळालेला असल्यामुळे या बाटल्या एकमेकांवर आपटून फुटत नाहीत. तर अशा प्रकारे आपल्या ज्या तेलाच्या 6 बाटल्या आहेत त्या अशा 2 ट्रेजमध्ये या ठेवलेल्या आहेत. या बाटल्यांच्या शेजारीच मी ठेवलेलं आहे जवसाचं तेल, नारळाचं तेल. अजून एक तेल मी वापरते ते सुद्धा ह्याच्यातच बसवते. ते कसं बसवते ते सांगते. इथे या ज्या बाटल्या दिसत आहेत ह्यातली एक बाटली मी बाहेर काढते. म्हणजे रोजच्या वापरासाठी जे तेल असतं ते मी किचन ओट्यावर बाजूला ठेवते. असा एक छोटा ऑर्गनायझर माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये बाटली आपण ठेवतो तेव्हा ती फुटू नये म्हणून एक मॅट घातली आहे आणि रोजच्या तेलाला जी बाटली वापरते ती ह्याच्यामध्ये ठेवते. आणि ही बाटली ओट्यावर अशी कोपऱ्यात ठेवलेली असते. आणि मग ती बाटली काढल्यामुळे जी जागा शिल्लक राहते त्याच्यामध्ये हे असं फिगारो कंपनीचं ऑलिव्ह ऑइल ठेवते. सॅलड्समधलं ड्रेसिंगसाठी कधीतरी हे तेल मी वापरते. 100 mlची छोटी बाटली असते. आणि या पद्धतीने मी सगळी तेलं साठवलेली आहेत. शेंगदाणा तेलाची एक बाटली संपल्यानंतर मग मी करडईची एक बाटली संपवते. करडई तेल संपल्यावर एक बाटली मग सनफ्लॉवरची संपवते. परत शेंगदाणा, करडई, सनफ्लॉवर अशा पद्धतीने मध्ये मध्ये वेगवेगळी तेलं मी वापरत राहते. अशा प्रकारे सगळ्या प्रकारची तेलं आमच्या रोजच्या आहारामध्ये मी वापरत असते. ट्रॉलीमध्ये या बाटल्या ठेवताना हे बघा खाली एक मॅट घातली आहे. ती थोडीशी काळी पडली आहे कारण तिथे कणकेचा डबा असतो त्यामुळे तिथे ती घासली जाऊन काळी पडली आहे. पण अजून मॅट चांगली आहे. तर ट्रॉलीमध्येच एका कोपऱ्यामध्ये ही सगळी तेलं आपली अशी बसतात आणि पुढची भरपूर जागा मला परत ट्रॉलीमध्ये वापरता येते. पदार्थ तळायला मी शेंगदाणा आणि सनफ्लॉवर तेलाचा वापर करते. नेहमीच्या तेलांपेक्षा ही तेलं थोडीशी घट्ट असतात. त्यामुळे पदार्थ करताना तेलाचं प्रमाणही मी थोडं कमी घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.